कोकणातील तरुणांच्या स्वप्नांना आता खऱ्या अर्थानं पंख मिळणार आहे। गाव तिथं उद्योजक ही क्रांतिकारी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सज्ज झाली आहे। सिंधुदुर्गातील तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे। 15 आणि 16 ऑगस्ट 2026 रोजी कुडाळ इथं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोकण विभागाच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन आणि एका भव्य उद्योजक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे या माध्यमातून आता सिंधुदुर्गातील तरुणांना नोकरीसाठी बाहेर गावी जाण्याची चिंता उरणार नाही, कारण त्यांना आपल्याच मातीत रोजगार आणि उद्योग उभारण्याची संधी मिळणार आहे। कुडाळ इथं या ट्रस्टचे बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, MIDC असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, तज्ज्ञ आणि पदाधिकारी ॲडव्होकेट नकुल पारसेकर, कुणाल वरसकर, विजय केनवडेकर, मनोज वालावलकर, राजन नाईक आणि गावतिथं उद्योजकचे दोडामार्ग तालुका प्रमुख बाबा टोपले यांची पत्रकार परिषद पार पडली। शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या या उपक्रमाचं सिंधुदुर्गातील सर्व तरुण उद्योजक आणि नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असं आवाहन कोकण उपाध्यक्ष डॉक्टर संतोष राणे यांनी कार्यकारिणीने केलंय। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर ही 100 वर्षाची परंपरा असलेली औद्योगिक संघटना आहे आणि ज्याला राज्य शासनाची मान्यता आहे। आणि आपलं कोकण विभागीय ऑफिस हे आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या MIDC मध्ये P45 मध्ये चालू करतोय आणि त्याचबरोबर एक इन्क्युबेशन सेंटर पण 15 ऑगस्टला चालू करतोय, ज्याचं उद्घाटन जे आहे हे माननीय नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर हॉटेल आराध्यालय कार्यक्रम आहे। मला आनंद होतो सांगायला की ही संस्था 100 वर्षात पदार्पण करते आणि त्या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते शेठ वालचंद हिराचंद आणि त्यांनी बऱ्याचशा या भारताच्या विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता। त्यांनी स्टीमशिप असेल, शिपयार्ड असतील, पहिली हवाईजहाज कंपनी असेल, असे अनेक उपक्रम त्यांनी चालू केले आणि ह्या जिल्ह्याने 2 अध्यक्ष दिले महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला, म्हणजे स्वर्गवासी एकनाथजी ठाकूर आणि मी स्वतः आशिष पेडणेकर। आणि कित्येक वर्ष आमचा एक मानस होता की सिंधुदुर्गासारख्या महत्त्वाच्या अशा ठिकाणी चेंबरचं ऑफिस व्हावं आणि जेव्हा ही नवीन कार्यकारिणी निवडून आली आणि त्यांनी पहिला जो काही उपक्रम घेतला असा आहे तो म्हणजे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ या ठिकाणी MIDC मध्ये त्याचं ऑफिस ओपनिंग करायचं आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की नवीन विद्यमान अध्यक्ष रवींद्र मानगवेजी यांनी 4 तारखेला 4 जुलैला पदभार स्वीकारला। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते, या राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंतजी होते, या राज्याचे गृह राज्यमंत्री आदरणीय नाव मला नाही दुसरे आपले नाही सतीश पाटील नाही, आपले विदर्भाचे आहेत ते भोर पंकज भोयर साहेब होते। आणि त्याच कार्यक्रमामध्ये ह्या राज्याचे स्पीकर विधानसभा अध्यक्ष आदरणीय राहुल नार्वेकरी होते। सांगताना मला आनंद होत आहे की आमची एक चेंबरची प्रथा आहे की चेंबरचे अध्यक्ष निवडून आल्यानंतर महाराष्ट्राच्या विविध 6 जे काय रेव्हेन्यूचे जिल्हे आहेत आमचे, जे 6 त्यांचा सत्कार करण्यात येतो आणि त्यांचा पहिला सत्कार नाशिक या ठिकाणी झाला आहे, दुसरा सत्कार कोपरगाव या ठिकाणी झाला, तिसरा धुळे या ठिकाणी झाला आणि चौथा सत्कार हा सिंधुदुर्गमध्ये होत आहे कोकणाच्या वतीने, म्हणजे त्यामध्ये रायगड असेल, रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग आणि गोवा पण आणि मला विजय केनवडेकर जे म्हणाले की ह्या आमच्या घटनेमध्ये, कारण की आपल्याला माहिती असेल की 1927 साली ह्या चेंबरची निर्मिती झाली असे आणि त्यावेळी गोवा हे राज्य त्याच्यामध्ये आहे, तर त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। आणि आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याचबरोबर या जिल्ह्याचे आमदार निलेशजी राणे, दीपकजी केसरकर,
प्रमोदजी जठार ही सगळी मंडळी उपस्थित राहणार आहे. आणि त्याच अनुषंगाने आमची गव्हर्निंग काउन्सिल असते, जी महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत गव्हर्निंग काउन्सिलवर. आमच्याकडे एक मॅनेजमेंट असते, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, 9 उपाध्यक्ष, अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणजे जो प्रेसिडेंट इलेक्ट असतो, आणि बाकी 9 उपाध्यक्ष असतात. त्याच्यातले एक संतोषजी राणे आहेत. आणि त्याचबरोबर गव्हर्निंग काउन्सिल असते. गव्हर्निंग काउन्सिलमध्ये विविध विषय घेतले जातात. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातले, तालुक्यातले इश्यू असतात इंडस्ट्रीजचे, काही असू शकतात. त्यांचं डेव्हलपमेंट असू शकते, त्यांच्या तिकडचे काही आपल्याला पुढचे येणारे प्रश्न किंवा आता जे काय भेडसावणारे प्रश्न, ते सगळी चर्चा केली जाते. आणि तो कार्यक्रम, तो महत्त्वाचा कार्यक्रम असतो. तो प्रत्येक महिन्याला एक होतो हेड ऑफिसमध्ये, एक होतो प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये. तर तो एक 15 तारखेला, 15 ऑगस्टला 5 वाजता ऑफिसचं ओपनिंग होईल. तदनंतर आराध्य या हॉलमध्ये एक कार्यक्रम होईल. तिथे अध्यक्ष रवींद्र मानगेव यांचा सत्कार, आणि ज्या मान्यवरांनी सिंधुदुर्गमध्ये एक बिझनेस चांगला केला आहे त्या लोकांसहित, ज्यांचे 50 करोड प्लस असे त्यांचे टर्नओव्हर आहेत आणि त्यांचं सक्सेसफुल बिझनेस केलं, त्यांचाही सत्कार. आणि आताच आम्ही ठरवलं की ज्या अधिकारी असतील गव्हर्नमेंटचे, ज्यांनी खरोखरच खूप चांगलं काम केलं आहे इंडस्ट्रीमध्ये, तर त्यांचाही आम्ही हे करायचं ठरवलं आहे, सत्कार करण्याचा. तर तो कार्यक्रम 2 दिवस चालणार आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टी, महत्त्वाची चर्चा होईल. आणि मग ती चर्चा, ते कसं फॉलोअप करायचे, काय करायचं, हे सगळ्या गोष्टी होत राहतील.